झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। तुम्ही लय बेकार सवय लावली बरं का मास्तरीन बाई आम्हाला। हा, सगळ्या गोष्टी आणून हातात हातात द्यायच्या। हे घ्या अधिपती, पाकिट राहिलं, चावी राहिली, आता बसलाय बोंबलत अधिपती। अधिपतीला काहीच गावना आणि काहीच सुधारणा झाली। हा, अवलंबून राहिलो ना आम्ही तुमच्यावर। आम्ही तुम्हाला काय म्हणायचो की ही अशी सवय लावू नका आम्हाला, आमची सगळी कामं तुम्ही करू नका, इकडे बघा काय म्हणतोय तरी तुम्ही करायचं आणि आम्हाला काय म्हणायचं नाही। मला बरं वाटतंय तुमच्यासाठी सगळं करायला। किती हौसेनं सगळं करायचं, खाऊ पिऊ घालायचं, मला लय कौतुक वाटायचं मास्तरीन बाई। आई शपथ, खरंच नशीबवान आहे मी, तुमच्यासारखी बायको मिळाली मास्तरीन बाई। चेष्टा नाही, खरं सांगते। पण आता बघा सगळा कारभार अवघड झालाय, एक वस्तू हाताला गावना आमच्या। आत्तापासून मी फॅक्टरीत पोचलेलो असायचो। हा, आता बघा इथं घुटमळतोय, शेंबडात माशी घुटमळल्यावानी। काय गाव ना, काय सुधारण सत्य। हा, ओंक्या बोल। अरे अजून फॅक्टरीत आला नाहीस तू, दररोज माझ्या आधी हजर असतोस। कसं आहे ना, आमची बायको आम्हाला सोडून गेलेली आहे, त्यामुळं कसं आहे आमची खोलीच नाही, अख्खा आयुष्यच विस्कटलेला आहे। ते सगळं आता आवरायला घेतलंय आम्ही हळूहळू, त्याला वेळ लागणार बाळा जरा। म्हणजे वाघाचे पंजे। अरे आता मास्तरीन बाई नाही त्यामुळे मला खोलीत काय घावणं झालंय रे, कुठला कपडा घालू काय कळणं झालंय, त्यामुळे मी मगापासून इथं। तू जाऊ दे, किती महत्वाचं आहे काय, तू बोल। हा, ओके ओके। मला याला उशीर होणार जरा फॅक्टरीत। अरे पण मुंबईच्या क्लायंट बरोबर मीटिंग आहे आपली, ते निघाले पण असतील। हा, ते पोचायच्या आधी पोचतो मी, त्याची काळजी करू नको। त्यांच्यासाठी काय खायचं प्यायचं मागवायचं असेल ते मागवून ठेव। हा, मी पोचतोच, मी आल्यावर बघूया पुढचं। हा बरं बरं, बघतो मी इकडचं, तू ये लवकर, आपण भेटूनच बोलूया। हा ठीक आहे, चल। काय बघताय ना, सगळीजण विचारतात आम्हाला काय चाललंय आयुष्यात। तुम्ही हसू नका, हसू नका, तुम्ही हसू नका, तुमच्यामुळे झाले। कवाच लेट गेलेलो नाही मी फॅक्टरीत। हा, आणि तुम्हाला काय ते पोटातलं काय रहस्य सांगायचं ते सांगून टाका की, काय तुम्हाला मुद्दा सांगायचा तो सांगून टाका की पडदिशी। तो एक दिवस रात्र विचार करत असतोय मी, खरंच तर काय सांगायचं असेल, काय सांगायचं असेल, काय आधीच काय टेन्शन कमी होतं, हे एक टेन्शन देऊ ठेवलं तुम्ही। पर मी तर अडगाच आहे हो, मला तुम्हाला बघितल्यावर काय बोलायचं सुधारत नाही, तत्पप होतोय अजून मी। हा, काय मुद्दा बोलायचा ठरवला होता ते सुधारत नाही, पण तुम्ही तर मास्तरीन आहे ना, तुम्हाला कळते ना मुद्दे सूद कसं बोलायचं, मुद्दा 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 बोलताय, मुद्दाम करताय काय सांगून टाका पडदिशी। हा, किती त्रास द्या चल माणसाला, टांगती तलवार आमच्या डोसक्यावर कायमची। एवढा त्रास देताय ना तुम्ही, या घरला तुम्हाला दाखवतो, सगळा बदला घेणार आहे मी। असं उठ्ट काढतो नाही बघा। हा, मग परत रडू नका। गमतीत बोललो, गमतीत बोललो, एवढं सिरियसली घेऊ नका। हा, तुम्हाला त्रास देऊ शकतोय मी आयुष्यात कवा, तुम्हाला बी माहित आहे। तुम्हाला कवाच मी छळू शकत नाही, त्रास देऊ शकत नाही, फक्त प्रेम करू शकतोय, तोच तर प्रॉब्लेम आहे। त्याच्यामुळे तर बोंब झाले सगळी। पाहिजे तर तुम्ही आम्हाला त्रास द्या, छळा, काय वाटेल ते करा, उठाबशा काढायला लावा, इथं चालते। पण या आता लय झालो, या हो। ताई म्या काय म्हण, बोला माईपतराव। सरकार कॉल केला तसं काय, ते गाडीवर होतो त्यामुळं कळलं नाही। बोला की काय काम होतं काय? काम नसताना आम्ही तुम्हाला कशा पायी फोन करू, काम होतं म्हणूनच फोन केलता। बोला की। आम्ही सांगतो त्या टायमिंगला घरला बँड पाठवून द्या। होय सरकार, तुम्ही सांगाल तसं आपला मोठा बँडच पाठवून देतो तुमच्या घरला। हा, आणि दुसरं म्हणजे तुम्ही ते घराचं डेकोरेशन जे काही थांबवलं होतं ते सुरू करा परत। हा, घराचं व्यवस्थित डेकोरेशन करा। तुम्ही आम्हाला जे काही दाखवलं होतं त्यापेक्षा जर काही मोठं करता आलं तर बघा। हा, नुसतं घरला नाही, बाहेरच्या गार्डनला, आजूबाजूच्या सगळ्या परिसराला व्यवस्थित लाइटिंग करा। काय कुठं बॅनर बिनर लावायचे असतील तर ते पण लावून टाका। हा, एकदम जोरात करा डेकोरेशन। आमचं लग्न आहे, अख्ख्या कोल्हापूरला कळलं पाहिजे काय। हो सरकार, तुम्ही सांगाल तसं आजपासूनच कामाला लागतो। आणि ते बँडचं बघा, आज संध्याकाळी पाठवून द्या, आणि बाकीचं आपण भेटल्यावर बोलूच। हो
दुर्गे हा? तू पण जरा लाग तयारीला लाग. हा ते मेहंदीवालीशी बोलून घे, रांगोळीवालीशी बोलून घे. काय आयत्या वेळेला उगा गडबड न ग. वय ताई, पण मला हे कळलं नाही, म्हणजे हे समज कशा पायी? कशाला म्हणजे? आमचं लग्न आहे मेहंदीवाली न ग. आणि त्या रांगोळीवालीला सांग सगळ्या अंगणात रांगोळी काढायची म्हणून. काय वय ताई, मी हे समज करेन, पण ह्या समजायला अजून येळ आहे ना व? नाही दुर्गे, आता येळ लागणार नाही. आई गेल्या सुनबाईंना आणायला. आईचा शब्द काय त्या डावलणार नाहीत. जा तू तयारीला लाग. आता लग्नाची तयारी करायला काय बी हरकत नाही. वय ताई, मी तुला हवी तशी समधी तयारी करते, पण मला हे कळलं नाही. आता काय कळलं नाही तुला? ताई, तुझ्या लग्नाला अजून टाइम आहे ना व? मग तू आत्ताच कशा पायी बँड मागवलायस? बँड आम्ही लग्नासाठी बोलवलेला नाही. मग कशासाठी? आज सुनबाई घरी परत येणार आहेत, त्यांचं जंगी स्वागत नग ग करायला. जा तू शांताला सांग आरतीचं ताट तयार कर. सुनबाईंसाठी पायगाड्या घालूया. आज आम्ही त्यांचं वाजत गाजत स्वागत करणार आहोत. त्यांना घरात घेणार आणि त्या घरात आल्या की आमच्या लग्नाचा मार्ग मोकळा. आमचा आईवर पूर्ण विश्वास आहे. ती तिचं काम नक्की करणार. सुनबाई काय आईचा शब्द डावलणार नाही. त्या नक्की घरला परत येणार. आईला नाही म्हणणं शक्यच नाही त्या. देवी, तुला तर सगळं माहिती आहे. माझ्या घरात काय चाललंय सगळं माहिती आहे तुला. ती भुवनेश्वरी नावाची पिढा जोवर माझ्या घराबाहेर जात नाही तोवर माझ्या घरात काही शांतता लाभणार नाही हे मला कळून चुकलंय. मला तिचं तोंड सुद्धा बघायची इच्छा होत नाही. पण आता मी तिच्याशी लग्न करायचा विचार केलाय. आणि हा विचार मी फक्त अधिपतीचा संसार पुन्हा नीट सुरू व्हावा, अक्षरा घरी परत यावी यासाठी केलाय. अक्षराला परत आणण्यासाठी भुवनेश्वरी सर्वतोपरी प्रयत्न करेल. म्हणजे करायलाच हवेत तिनं प्रयत्न. पण अक्षरा घरी येण्याआधी मला तिला सावध करावं लागेल. कारण भुवनेश्वरी सगळीकडून तिला अडकवायचा प्रयत्न करेल हे माझ्या लक्षात आलंय. काहीही झालं तरी आता भुवनेश्वरीच्या कुठल्याही ट्रॅपमध्ये मी अक्षराला अडकू देणार नाही. देवी, मला शक्ती दे. सगळं सुरळीत होईल, सगळं नीट होईल आणि अक्षराला मी घरी परत आणू शकेन. काय झालं? तू आलीस पण? हो, तुम्ही अर्जंटली बोलवलं म्हणून आले. काय झालंय? सगळं ठीक आहे ना? तब्येत ठीक आहे ना तुमची? नाही, सगळं ठीक आहे बाळा. काही टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. मला महत्त्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी म्हणून मी तुला एवढ्या अर्जंटली बोलवलं इकडे. काय बोलायचं आहे? तू घाबरू नको. काळजीचं काही नाही आहे, पण तुला सावध राहावं लागेल. आणि मी तुला हे भेटून सांगणं गरजेचं वाटलं मला, म्हणून तुला मी बोलवलं इकडे. काय आहे, भुवनेश्वरीनं तिचा हुकमी एक्का पाठवलाय तुझ्या घरी आज. हुकमी म्हणजे काय बोलताय? मला कळलं नाही. काय झालंय? आई येत आहेत तुला न्यायला तुझ्या घरी. आजी घरी येतात माझ्या मला न्यायला? हो बाळा, एवढ्यानं पोचल्या सुद्धा असतील त्या. बापरे, मग मी काय करू आता? अक्षरा, खूप विचारपूर्वक खेळलेली खेळी आहे ही भुवनेश्वरीची. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज